या ठिकाणी तिसरं जे युनिट आहे मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमधलं युनिट 3 ते म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. ग्राहक पुरवठा साखळ्या, ग्राहकांना पुरवठा कसा केला जातो, विपणी कशी असते, विपणन कसं केलं जातं, ग्राहकांशी संबंध कसे साधले जातात, निर्माण केले जातात, लाँग टर्म रिलेशन्स कशी असतात, कशी निर्माण केली जातात, याचा इथं अभ्यास करायचा आहे. CRM ज्याला म्हटलं जातं. आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. उत्पादन करत असताना आपली सप्लाय चेन ही व्यवस्थित असली पाहिजे, अखंड स्वरूपाचा सप्लाय झाला पाहिजे, तरच निर्णय प्रक्रिया, व्यवस्थापन प्रक्रिया किंवा उत्पादन प्रक्रिया ही सुरळीतपणे चालू शकते. असं जर झालं नाही, सप्लाय चेन चांगली नसेल, कच्चा माल पुरवठा आपल्याला व्यवस्थितरित्या झाला नाही, तर त्या ठिकाणी आपण उत्पादन करू शकत नाही, चांगलं उत्पादन होऊ शकत नाही. त्यामुळं या दोन गोष्टी आपल्याला अभ्यासायच्यात. मित्रांनो, यातला पहिला घटक जो आहे ग्राहक संबंध व्यवस्थापन, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, हा आपण अभ्यासायचा आहे. सुरुवातीच्या काळात उत्पादन हे उत्पादन पद्धतीनुसार होत होतं. उत्पादन केलं जायचं, पहिल्यांदा उत्पादन केलं जायचं आणि नंतर त्याचं वितरण, विपणन केलं जायचं. म्हणजे आहे तो माल, आहे ती उत्पादनं त्या ग्राहकांना स्वीकारावी लागत, त्यांना कुठल्याही पर्याय असत नव्हते. त्यामुळं ग्राहकांची फारशी कदर या व्यवस्थापनामध्ये केली जायची नाही. परंतु जसा काळ बदलला तसे अनेक पर्याय इथं आलेले आहेत, अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळं ग्राहक जोडणं, ग्राहक सांभाळणं, ग्राहकांशी संबंध राखणं ही आजच्या काळामध्ये महत्त्वाचा घटक इथं बनलेला आहे. पूर्वीच्या काळी साधारण 20-30 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर ग्राहकाला फारसे पर्याय उपलब्ध असायचे नाहीत. आहेत त्या उत्पादनांचा, आहेत त्या वस्तूंचा लाभ त्याला घ्यायला लागायचा. स्पर्धा नव्हती, फार मर्यादित स्वरूपाची स्पर्धा होती. परंतु 1991 नंतर जी पॉलिसी बदलली, जागतिक व्यापार संघटना निर्माण झाली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली. अनेक देशी विदेशी कंपन्या बाजारपेठेमध्ये येऊ लागल्या. त्यामुळं अनेक पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाले आणि त्यामुळं ग्राहक संबंध व्यवस्थापनाची इथं तयारी आपल्याला पूर्ण करावी लागते. तर सुरुवातीला ग्राहक संबंध म्हणजे काय हे आपण इथं बघूया. जर तुम्ही पूर्वीचा जर काळ घेतला, अगदी 30 वर्षापूर्वी जर घेतलं, तर त्या ठिकाणी जर आपण कार मार्केटचा विचार केला तर आपल्याला 2 कार फक्त उपलब्ध होत्या. त्या आता आपल्याला बघायला पण मिळणार नाहीत. प्रीमियर पद्मिनी असेल, प्रीमियर गाडी असेल, ती आपल्याला आज इथं बघायला मिळत नाही. तर कारचे अनेक नवीन ब्रँड्स वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आज आपल्याला इथं दिसतात. त्यामुळं कंपन्यांमधील स्पर्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. अशा स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर ग्राहक संबंध व्यवस्थापन CRM इथं चांगलं असलं पाहिजे. आज आपण बघतोय बघा, एखादी वस्तू आपण घेतली, कुठलीही छोटी वस्तू दे, छोट्यातली छोटी वस्तू असू दे, लगेच तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तुम्हाला ती वस्तू आवडली का, त्याचा फीडबॅक द्या, फीडबॅक सांगा. त्याबद्दल काही प्रश्न असतील तर ते विचारले जातात. फोनवरून विचारणा केली जाते किंवा त्या ठिकाणी कंपनीची लोक स्वतः इथं येऊन विचारतात. तर अशा गोष्टी घडत असतात. हे कशामुळे झालं तर आज ग्राहक हा राजा बनलेला आहे. कंझ्युमर इज किंग. त्यामुळं ग्राहकाला सांभाळणं, ग्राहकाला इथं संबंध प्रस्थापित करणं, चांगले संबंध प्रस्थापित करणं ही आजच्या कंपन्यांची गरज बनलेली आहे. म्हणून त्याला ग्राहक संबंध व्यवस्थापन हा एक नवीन कन्सेप्ट इथं आलेली आहे. त्याला CRM असं म्हटलं जातं. तर ही कन्सेप्ट कशी आहे, त्याचं महत्त्व कसं आहे, त्यातले वेगळे घटक कुठले कुठले आहेत, ती प्रोसेस कशी असते, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन, सप्लाय चेन मॅनेजमेंट. आज फक्त ग्राहकाकडे बघून चालणार नाही, तर सप्लाय चेन देखील महत्त्वाची असली पाहिजे. म्हणजे आपण उत्पादन करत असताना ज्या लोकांकडून कच्चा माल इथं घेतो, तर ती कोणाकडून घेतो, कुठल्या कंपन्यांकडून घेतो, ती सप्लाय चेन कशी आहे, याच्यावर उत्पादनाचं यश अवलंबून असतं. जर मोठ्या कंपन्यांचा आपण अभ्यास केला, बऱ्याचशा उत्पादनांचा जर अभ्यास केला, तर आपल्याला लक्षात येईल की उत्पादनं बऱ्याचशा मोठ्या कंपन्या स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करण्यापेक्षा असेंब्लिंगचं काम करतात. एखादं समजा वाहन तयार करायचं आहे, मर्सिडीजसारखी कंपनी असेल, किंवा एखादा मोबाईल तयार करायचा आहे, ॲपलसारखी कंपनी असेल,
तर त्या ठिकाणी बरेचसे पार्ट हे वेगवेगळ्या कंपन्यांकडून, छोट्या कंपन्यांकडून घेतले जातात, एकत्रित ते असेंबल केले जातात आणि नंतर ब्रँडचं नाव देऊन, विशिष्ट ब्रँड नेम देऊन ते बाजारपेठेमध्ये आणले जातात. त्यामुळं ही सप्लाय चेन, पुरवठा साखळी जी आहे ती व्यवस्थित राहणं इथं आवश्यक असतं. म्हणजे मोठ्या कंपन्या काय करतात, तर स्वतः उत्पादन करत नाहीत, तर त्या उत्पादनांची जुळणी, असेंबलिंग हे प्रामुख्याने त्यांचं काम असतं. त्यामुळं हे काम जर व्यवस्थित चालायचं असेल तर पुरवठा साखळी ही चांगली असली पाहिजे, सतत राहिले पाहिजे, त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय, कन्सेप्ट, संकल्पना कशी आहे, महत्त्व काय आहे, कॉम्पोनंट्स ते वेगळे घटक कुठले कुठले आहेत, ती प्रोसेस कशी चालते, त्याचे फायदे कुठले कुठले होतात आणि त्यामुळं कंपन्यांना विशिष्ट फायदा कोणकोणता मिळतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर आपण चौथ्या युनिटकडे वळूया. चौथं युनिट हे देखील पूर्णपणे नवीन आहे. या ठिकाणी 2 घटक इथे घेतलेले आहेत, लीन मॅनेजमेंट अँड टॅलेंट मॅनेजमेंट. आता माझ्या दृष्टीनं मी इथं शब्द वापरलेले आहेत ते म्हणजे प्रमाणबद्ध व्यवस्थापन, लीन मॅनेजमेंट. आणखी दुसरं जे आहे टॅलेंट मॅनेजमेंट, याला प्रतिभा अथवा बुद्धिमत्ता व्यवस्थापन. कदाचित या शब्दामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी पुस्तकं बाजारपेठेमध्ये येतील त्यावेळी वेगळे शब्द असतील तर ते तुम्ही स्वीकारायचे आहेत. लीन मॅनेजमेंट ही कन्सेप्ट कशी आहे, साधी कन्सेप्ट आहे, जेवढी मागणी तेवढाच पुरवठा करणं. साधारणपणे आपण लीन हा शब्द मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जसा आहे त्याच अर्थानं मराठीमध्ये वापरायचा आहे. लीन म्हणजे काय, लोकांपुढं झुकणं, वाकणं, किंवा मराठीमध्ये त्याला प्रमाणबद्ध असं म्हणता येईल. जेवढं आवश्यक आहे तेवढंच उत्पादन करायचं, जादा उत्पादन इथं गरजेचं नसतं. म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं, पूर्वीच्या काळात स्टॉक केले जायचे, प्रचंड स्टॉक असायचा मार्केटमध्ये, तर तेवढा स्टॉक ठेवून आज भांडवल गुंतवणं हे अनेक कंपन्यांना परवडत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी प्रमाणबद्ध व्यवस्थापन, जेवढी मागणी आहे तेवढंच या ठिकाणी उत्पादन करणं, झिरो स्टॉक मॅनेजमेंट असं ज्याला म्हटलं जातं, ती संकल्पना इथं अभ्यासायची आहे. त्याच्यामध्ये ही संकल्पना कशी आहे, त्यातले प्रिन्सिपल्स कुठले कुठले आहेत, त्याचे फायदे काय होतात, तोटे काय होतात, टूल्स ऑफ लीन मॅनेजमेंट बेस्ट प्रॅक्टिसेस, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पूर्णपणे नवीन संकल्पना आहे, तर ही आपल्याला इथं अभ्यासायची आहे. आणि मित्रांनो, चौथ्या युनिटमधला शेवटचा घटक तो म्हणजे टॅलेंट मॅनेजमेंट, कन्सेप्ट, इम्पॉर्टंट, प्रोसेस, कॉम्पोनंट्स अँड बेनिफिट्स. बुद्धिमत्ता व्यवस्थापन किंवा प्रतिभा व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आज जगातल्या 5 मोठ्या जर कंपन्या बघितल्या तर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा उत्पादन हे फार महत्त्वाचं नसतं किंवा मोठं नसतं, प्रॉडक्ट तुम्हाला दिसत नाहीत त्यांचे. तर त्या ठिकाणी प्रॉडक्टपेक्षा त्यांनी बुद्धिमत्तेचा जो वापर केलेला आहे, त्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या कंपन्या मोठ्या झालेल्या आहेत. ॲपलसारखी कंपनी असेल किंवा मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी असेल, तर याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये कुठलंही त्यांचं प्रॉडक्ट तुम्हाला दिसत नाही. फिजिकल ज्याला प्रॉडक्ट म्हणता येईल, सदृश्य दिसणारं, दृश्य स्वरूपाचं प्रॉडक्ट कुठलं नाही आहे, परंतु त्यांनी जी सॉफ्टवेअर बनवली तर ती सॉफ्टवेअर हेच त्यांचं प्रॉडक्ट आहे. तर ही जर करायचं असेल तर आज फक्त सर्वसाधारण कामगार इथं पुरेसे ठरणार नाहीत. तर तुमचे जे कामगार आहेत, तुमचे कर्मचारी आहेत, ते प्रतिभासंपन्न, बुद्धिमत्ता असलेले असे असले पाहिजेत. त्यामुळं आजच्या काळात कधी नव्हे इतकं प्रतिभेला, बुद्धिमत्तेला स्थान निर्माण झालेले आहेत. आज आपण बघतो, एक सुंदर पिचाईंचं जर उदाहरण घेतलं तर कोटीचं पॅकेज मिळतं आहे, 1.5-2 कोटीचं पॅकेज आहे त्यांचं, गुगलचे अध्यक्ष आहेत. तर त्या ठिकाणी हे जे 1.5 कोटी 2 कोटी रुपये त्यांना मिळतात ते फक्त उगाच काहीतरी द्यायचे म्हणून दिले जात नाहीत, तर त्यांची बुद्धी जी आहे त्या बुद्धीसाठी दिलं जाणारं हे योगदान असतं. त्यामुळं पूर्वीचा जो फोकस होता व्यवस्थापनाचा प्रोडक्शनकडून, तो आज बुद्धिमत्तेकडं, प्रतिभेकडं इथं वळलेला आहे. त्यामुळे आज कधी नव्हे इतके प्रतिभा आणि बुद्धिमत्तेला स्थान निर्माण झालेलं आहे. आणि जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या कंपन्या, मोठ्या कंपन्या या प्रतिभा किंवा बुद्धिमत्ता व्यवस्थापनानंच चालणाऱ्या कंपन्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर या कंपन्या कशा आहेत, ही कन्सेप्ट काय आहे, बुद्धिमत्ता म्हणजे काय, प्रतिभा म्हणजे काय, त्याचा वापर कसा केला जातो, त्याचा वापर किती होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं या टॉपिकमध्ये अभ्यासायच्या आहेत. तर मित्रांनो,
हे 4 टॉपिक आपल्याला 4 युनिट्स या 5व्या सेममध्ये अभ्यासायचे आहेत. जरी युनिट छोटे दिसत असले तरी जर तुलना केली तर गेल्या वर्षीपेक्षा आत्ताचा सिलेबस थोडा हार्ड आहे. नवीन नवीन कन्सेप्ट इथं आलेले आहेत. त्याच्यामध्ये लीन मॅनेजमेंटसारखी आहे, प्रतिभा व्यवस्थापनासारखी कन्सेप्ट आहे, त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता यासारख्या नवीन संकल्पना आहेत. या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे आणि त्या दृष्टीनं विचार करायचा आहे. त्यामुळं इथं व्यवस्थितपणे विचार करताना मोठ्या कंपन्यांचा, मोठ्या संस्थांचा विचार केला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन कसं आहे याकडे इथं लक्ष दिलं पाहिजे. साधारणपणे 40 मार्काची एक्झाम असेल तुम्हाला, रिटर्न एक्झाम, आणि 10 मार्काचं प्रॅक्टिकल या ठिकाणी घेतलं जाईल. थँक्यू.